शहराच्या हद्दीशेजारी अनेक टेकड्या आहेत. त्या आता बेकायदेशीरपणे फोडल्या जात आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी मागणी टेकड्या वाचवा समितीच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. जिल्ह्यात हिल स्टेशन तसेच मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी टेकड्या फोडल्या जात आहेत. त्याचा थेट परिणाम तिथल्या जैवविविधतेवर होतो. काही वेळा प्रशासनानं नाममात्र दंड सुद्धा केला, पण टेकड्यांची लचकेतोड ही सुरूच राहिली. याबाबत आता प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी मागणी समितीच्या वतीनं उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना करण्यात आली आहे. मग ती भुईसपाट करणं आणि नंतर त्याच्यावर बांधकामांच्या बेकायदेशीर कामांना सुरुवात झालेली आहे. तर या टेकड्या जर आत्ता वाचवल्या नाहीत आणि त्याला जर नागरिकांनी त्याच्यावर जर काही दबाव आणला नाही प्रशासनावर आणि प्रशासन जर काम करत नाही, या बेकायदेशीर कामांवर जर कारवाई करत नाही असं दिसलं, तर पुढच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एकही टेकडे आपल्याला नागरिकांना आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना बघायला मिळणार नाही. त्यामुळे ही जी आता खाणीला सुरुवात झालेली आहे, संपूर्ण टेकड्या भुईसपाट करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झालेली आहे, त्यांना आत्ताच रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या वतीनं प्रशासनाला त्यांच्या या बेकायदेशीर कारवाया ज्या आहेत त्या जमीन मालकांच्या त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आणि ही खणकामं जी आहेत, फोडकामं जी आहेत ती थांबवण्यासाठी नागरिकांची विनंती म्हणून आम्ही आज प्रशासनाला भेटलेलो आहोत. निवासी जिल्हाधिकारी जे आहेत अनिल पवार, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या सर्व बेकायदेशीर कामांची आपण दखल घ्यावी. या कामांवर त्यांनी आश्वासन असं दिलेलं आहे की नागरिकांच्या वतीनं स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या, आम्हाला त्याची यादी द्या, किमान 10 कामं अशी दाखवा की जिथं ही बेकायदेशीर कामं सुरू आहेत, आम्ही तातडीने ती कामं थांबवू आणि त्यांच्यावर कारवाई करू, असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.